मी सिद्धी, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे लक्ष्मीपूजन। सो मी अशी पटकन रेडी झाली आहे, अजून ज्वेलरी घालायची बाकी आहे, पण मी म्हटलं की पहिलं इथे रांगोळी काढून घेते आणि नंतर दारापुढे रांगोळी काढते। सो पटकन रेडी झाली आणि इथे रांगोळी काढायला आले, नंतर खूप अंधार होईल म्हणून। खरं तर हा व्लॉग लाडूच्या आणि शिवच्या बर्थडे व्लॉगच्या आधीच अपलोड व्हायला हवा होता, पण एडिट झाला नव्हता, म्हणून तो आधी एडिट करून मी पोस्ट केला आणि त्यानंतर आता हा लक्ष्मीपूजन आणि पाडवा दोन्हींचाही एकत्र मी व्लॉग बनवून टाकला आहे। आवाज थोडासा वेगळा येत असेल कारण की सर्दी, खोकला आणि थोडासा घसा बसलेला आहे, पण तरीसुद्धा मी व्हॉइस ओव्हर करते। तर सर्वात आधी आमच्या कामाच्या ठिकाणी मी रांगोळी काढून घेतली आणि मी रांगोळी काढायला गेल्यावर लगेच मागे शिव आला आणि त्याला ट्रायपॉड दिसला, तर तो लगेच तिकडे सारखं काही ना काहीतरी जाऊन उद्योग करत होता। आणि तिकडे काढल्यानंतर मग मी इथे तुळशी पुढे रांगोळी काढली। त्यानंतर सायंकाळी उंबरठा पूजन करून घेतलं आणि हळदीचं लेपनसुद्धा केलं, पण ती व्हिडिओ क्लिपच शूट झाली नाही। मला वाटलं की रेकॉर्ड होतंय, पण नंतर जेव्हा पाहिलं तेव्हा ते रेकॉर्डच झालं नव्हतं। मग इथून पुढे मी व्हिडिओ कंटिन्यू केला आहे। लक्ष्मीची पावलं आणली होती ती लावली आणि इथे रांगोळीसुद्धा छान काढून घेतली आणि हे असं बघूनच ना खूप प्रसन्न वाटतं। आणि उंबरठा पूजन केल्यानंतर लगेच दारापुढे सुद्धा रांगोळी काढून घेतली आणि ही रांगोळी काय फार वेळ राहत नाही, कारण की जर लाडू एकदा बाहेर आला, तो झोपला होता, तो एकदा बाहेर आला आणि त्याने पाहिलं की मी रांगोळी काढली आहे, तर मग तो लगेच इकडे पुसायला येतो। पण तरीसुद्धा दार असंच ठेवू नये म्हणून मी इथे रांगोळी काढली आणि इथेही शिव माझ्या मागेच आहे। ॲक्च्युली झालं असं की त्याला हवी होती रांगोळी काढायला आणि मी त्याला तिकडे म्हटले की मी तुला घरी दारापुढे रांगोळी काढताना देईल, आणि इथे आल्यावर मी त्याला म्हटले की थांब माझी झाली की मग मी तुला देते, आणि त्यामुळेच तो माझ्या मागे करत होता। मला आता फार काही छान रांगोळी काढता येत नाही, सो मला जशी जमते तशी मी ते काढलेली आहे। आणि रांगोळी कशी वाटली हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर रांगोळी काढून झालेली आहे आणि खाली मला कमेंटमध्ये नक्की सांग की माझी रांगोळी कशी आली आहे। आणि इकडे हे फटाके उडवत होते टेरेसवर। आम्हाला सगळ्यांना एकत्रच फटाके फोडायचे होते, पण ॲक्च्युली शिवने थोडंसं बिझी राहावं म्हणून इथे त्याचे पप्पा त्याला फटाके फोडायला घेऊन वरती आले होते। अजून मला ज्वेलरी घालायला टाईम नाही भेटला बघ, एवढं सगळं असून। शिव टेरेसवर बिझी होता, तेवढ्या वेळात लगेच मी पूजा मांडून घेतली, नाहीतर मग तो लगेच म्हणाला असता की मला सुद्धा हवंय किंवा मला सुद्धा करायचं आहे।
आणि मग 5 मिनिटाच्या कामाला 15-20 मिनटं लागतात. त्यामुळे मग मी पटकन इथे पूजा मांडून घेतली आणि गाड्यांची पूजा वगैरे सुद्धा करून घेतली, पण ते शूट करताच आलं नाही. आणि पूजा मांडायच्या आधी मी ज्वेलरी वगैरे सगळं घालून प्रॉपर रेडी झाले होते. आणि त्यानंतर मग मी ही क्लिप शूट केली आहे. आणि ही अशी मी रेडी झाले होते पाडव्यासाठी. मी माहेश्वरी साडी नेसली होती. आणि त्या दिवशी आम्ही गेलो होतो माझ्या मम्मीकडे आणि तिकडेच मग ओवाळून घेतलं, कारण की सकाळी ओवाळायचं राहिलं होतं. सो तिकडेच ओवाळून वगैरे घेतलं. आणि हे आहे माझं पाडव्याचं गिफ्ट, जे की मला 15 दिवस आधीच भेटलं होतं. आणि हे सगळे व्हिडिओ जे तुम्ही पाहताय ते यातच रेकॉर्ड केलेले आहेत. तर हे होतं माझं पाडव्याचं गिफ्ट, माझा नवीन फोन. तर हा आहे iPhone 16 Pro Max. आणि मग मम्मीकडनं घरी जाता जाता आम्ही आलो होतो ताईंकडे, म्हणजेच माझ्या नंदेच्या घरी. सो तिकडे आम्ही भरपूर फटाके फोडले. वरती जाते वरती. बघायला आले ते माझ्याकडे आहे. खाली जर येत असेल तर येते खाली, अजून नाही जात. मुंबई. नाही अजून नाही थांबा. अरे ते मागे ये ना. वरून आहे का खालून? वरून आहे वरून. नाही अजून थांब एक मिनिट थांब, अजून थोडस थांब ना. थोडं राहिले गरम व्हायला, थोडं नाही चाललं आता सोड. आता खालून हवा भेटेल. आता खाली गेलं थोडस खाली जाईल वरती. काय माहिती जीवनदान भेटायचं. चाललं ते चाललं आता. लांब जाणार लांब, आता हवा आली बघ. लाडू बघा ते का ते अंधार कमी का असं वाढत मामी पुढे ये, तू पुढे. हा आता तिथेच. हा